हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी झणझणीत आणि एकदम गावरान पद्धतीने चविष्ट अशी मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहे। ही एकदम मस्त एकदम 10 ते 15 मिनिटात आपण ही बनवलेली आहे। एकदम कमी साहित्यात तेवढी चविष्ट आणि झणझणीत आणि मस्त गावरान पद्धतीने बनवलेली आहे। नक्की करून बघा अशी मटकीची रस्सा भाजी। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा एक मोठी वाटी होईल एवढी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। घरीच हे छान असे भिजवून याला छान मोड आलेले आहेत बघा। आता ही मी भाजून घेणार आहे। खमंग अशी मी मटकी भाजून घेतलेली आहे, थंड करायला ठेवलेली होती। आता ही आपण मटकी चांगली भाजलेली आहे। आता याची भाजी बनवणार आहे। त्यासाठी कढईमध्ये मी एक पळी तेल घातलेलं आहे। आता तेल आपण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। मी एक छोटी पळी तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये थोडंसं आपण मोहरी घालून घ्यायची आणि त्यामध्येच थोडेसे जिरे घालून घ्यायचे। जिरे आणि मोहरी चांगले फुललेले आहेत। आता हे छान असं फुललं की यामध्ये आपण कढीपत्ता घालून घ्यायचा। इथे बघा जिरे आणि मोहरी मी घालून घेतलेले आहे, चांगली फुललेले आहे बघू शकताय। आणि हे छान असं तडतडलं की त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची, छान चव लागते। कढीपत्ता घाला जरूर। आणि कढीपत्ता पण चांगला इथे परतलेला आहे। आता त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे, तो मी इथे घातलेला आहे। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। इथे या पद्धतीने मी कांदा पण चांगला परतून घेते। इथे बघू शकताय कांदा आपल्याला चांगला परतून घेतलेला आहे आपण। कांदा चांगला परतलेला आहे। आता त्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो मी घालून घेते। टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा। इथे बघा या पद्धतीने मी टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटो होईपर्यंत चांगला परतून घेतलेला आहे। हे चांगलं परतलेलं आहे। आता यामध्ये पाव चमचा मी इथे हळद घातलेली आहे, 1 चमचा घरगुती आपलं लाल तिखट घातलेलं आहे। जास्त मसाले घातले नाहीत, कमी मसाले वापरून आपण छान भाजी बनवणार आहे। हे 1 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं। हे छान असं परतून झालं की त्यामध्ये मोड आलेली आपण मटकी भाजलेली आहे ती घालायची। मटकी भाजून घेतली की भाजीला चव छान लागते, त्यामुळे सुरुवातीला भाजून घ्या म्हणजे मस्त टेस्ट लागते बघा भाजीला। आता मटकी घालून 2-3 मिनिटं परतून घ्यायचं। इथे बघा परतून घेतलेलं आहे। यामध्येच थोडीशी मी कोथिंबीर घालून घेते आणि कोथिंबीर घालून फक्त याच्याबरोबर मी परतून घेते। आणि नंतर तुम्हाला भाजी जशी घट्ट पातळ बनवायची आहे तसं पाणी घाला। मी गरम पाणी यामध्ये घालून घेते। मी अंदाजेच गरम पाणी यामध्ये घालून घेते। गरम पाण्यामुळे भाजीची चव टिकून राहते। इथे बघू शकताय मी भाजीमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये मीठ घालून घ्यायचं चवीनुसार। आणि इथे बघा मीठ घातलेलं आहे चवीनुसार, मिक्स करून घ्यायचं। आणि इथे आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट पण घालणार आहे। 5 ते 6 चमचे होईल एवढे मी कूट घालते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घाला, मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम मी इथे कमीच केलेली आहे आणि अर्धवट झाकण ठेवून आपण छान असं मटकी शिजवून घ्यायची। मटकी शिजायला जास्त वेळ लागत नाही। मी इथे बघा यावर झाकण ठेवते आणि 5 ते 7 मिनिटं ही भाजी छान शिजवून घेते। इथे बघा 7 ते 8 मिनिटानंतर भाजी आपण चेक करूया। बघा छान भाजी तयार झालेली आहे आणि आपण मटकी शिजले का ते पण आता चेक करून घ्यायचं आहे। बघा दाटसर अशी भाजी तयार होते बघा। आपण इथे वाटण अजिबात घातलेलं नाही तरी पण छान दाटसर मस्त भाजी तयार होते। इथे बघू शकताय मऊसूद असं हे शिजलेलं आहे। एकदम झणझणीत चविष्ट, कमी साहित्यात तेवढीच मस्त अशी भाजी तयार होते। थोडीशी आपण फोडणीमध्ये पण कोथिंबीर घातली होती, सगळ्यात शेवटी पण घालायची। आता भाजी आपली छान तयार झालेली आहे। मी गॅस बंद केलेला आहे, सर्व करते बघा। मस्त भाजी झणझणीत चविष्ट गावरान पद्धतीने तेवढीच मस्त अशी भाजी तयार होते। ही तुम्ही गरम गरम भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता, मस्त लागते। नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।